आता काल पण ब्लॅक साडी घातली होती, आज पण ही मम्मीची बरं का. बोलले नवीनच आहे तू घाल, फॉल बिडिंग केली होती. आता मी माझं व्हाईट ब्लाऊज घातलं, कशी वाटती नक्की कमेंट करून सांगा साडी बरं का. मग साडी वगैरे झाली, माझी आंघोळ झाली होती आणि यांना जेवण द्यायचं होतं. यांची मम्मी शेतात गेली होती. मग मी बसले होते, म्हटलं मुलं खाल्ले की कसं परेशान करत नाही, शांत बसतात. मग त्यांना मस्त जेवण दिलं होतं. तिखट पण खातात बरं का. ह्या ट्विन्स मुली आहे, भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्यांचं जेवण झाल्याच्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो आणि यांची लुडबुड चालूच होती व्हिडिओमध्ये. यांना यायला खूप म्हणजे खूपच आवडते, अशी करत होती बरं का. आणि माझी मुलगी तिला बोललेली साईडला हो बाळा, साईडला हो बाळा खेचत होती. आणि आम्ही सगळेजण जेवायला बसलेलो, सगळ्या जणांनी जेवण केलं. जेवण झाल्याच्यानंतर इकडे काही काम नसते, आंघोळ वगैरे करायची, लगेच जेवण वगैरे करायचं. आणि अशी रडत होती, तिला व्हिडिओत घ्यायचं होतं. पण घेतलं. संध्याकाळच्या वेळेला आणली, मस्त डाळच भेटली नाही बरं का. गावामध्ये खूपच प्रॉब्लेम आहे. आता 2-3 दुकानं शोधून बघितले मम्मीने आणि बोलले भरपूर दिवस झाले बाई मटणच ते खाते, तुला काही गोडदाड घेतलंच नाही आणि धुंड्याचा महिना चालू आहे. तर आम्ही धुंडे तर काही बनवत नाही, पण पुरणपोळ्या बनवतो. मग पुरणपोळ्या बनवायचा बेत चालू होता. मग बसलो दोघी जणी, चाय वगैरे बनवून आणली वहिनीने, चाय पेली. आणि मम्मीची तब्येत माझ्या काही बरी नव्हती, पण बसली, म्हटलं उठून बस थोडं. शेतात गेली ती, थकल्यासारखी झाली होती. आणि वहिनीची तयारी चालू होती इकडं पुरण बनवायची. आणि पुरण बनवणं चाललं होतं, मसाला पण भाजून घेतला होता, पाट्यावर चालू होतं पुरण बनवणं बरं का. आणि म्हटलं साखरेच्या नको बनवू, गुळाच्याच बनवू, तर त्याच गुळाच्याच बनवणं चालल्या होत्या. आणि वहिनी तिकडं काम करत होते. आमच्या अशा काही गप्पा चालल्या, त्या लग्न केले, त्या लग्नाच्या साड्या आल्या, तेच बघणं चालू होतं. आता म्हणलं गुलाबजांबू पण बनवायचे होते, तर घरचंच दूध होतं, तर मग चालू होती खवा बनवायची तयारी. मस्त दूध टाकलं आणि खवा बनवायची तयारी चालू झाली. खवा म्हटलं बनवून घेऊया, म्हणून सकाळी बनवणार आहे गुलाबजामू. तर घरचंच होतं, तर मग चालू होतं, वहिनी बनवत होत्या खवा. तर काय बोलले ना की असं खव्याचे गुलाबजामू खूप छान लागतात. आता मी जाणार आहे 2 दिवसावर, तर माझ्या पाहुणचारासाठी अशी काही तयारी चालू आहे बरं का. आणि त्या दिवशी बनवले होते गुलाबजामू, आता परत जायचं आहे, तर मग परत खवा बनवणं चालू होता. नाहीतर ते खवा एवढं काही बनवत नाही, डेअरीलाच दूध देतात. मस्त जेवणामध्ये खीर होती, आमटी बनवली होती आणि पुरणपोळी होती. सगळेजणांना जेवण दिलं, जेवण रेडी झालं. आता बाहेर आहे बसलेलं, थोडं समजून घ्या. चला आता जेवतो आम्ही, तुम्ही पण जेवून खा. तुम्ही धोंडे बनवले का?